25 महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे। फिरोज शेख असे या आरोपीचं नाव आहे। लग्न करून तो वेगवेगळ्या बहाण्यानं तो महिलांची आर्थिक फसवणूक करत होता। या लखोबा लोखंडेचं बिंग फुटलं असून पोलिसांनी आता त्याला बेडा ठोकले। 25 लग्न करणारा कल्याणचा लखोबा लोखंडे पोलिसांच्या जाळ्यात। महिलांची लग्न करून फसवणुकीचा फंडा, लग्नाच्या बेडीत अडकवून फसवणाऱ्या फिरोजला बेड्या। नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात असलेला हा फिरोज शेख उर्फ लखोबा लोखंडे पहा। आम्ही याला लखोबा लोखंडे यासाठी म्हणतो कारण याने एक दोन नव्हे तब्बल 25 महिलांची लग्न करून फसवणूक केली। फिरोज शेख हा या शादी.com या वेबसाईटवरून विधवा परित्यक्त्या महिलांना हेरायचा, त्यांच्याशी लग्न करून वेगवेगळ्या बहाण्यानं त्यांची आर्थिक लूट करायचा। योग्य वेळ साधून तो फरार व्हायचा। फिरोज शेख यांनी त्या महिलेशी शादी.com या संकेतस्थळावर ओळख करून तिच्याशी आपले लग्न झाले हे लपवून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ 6,50,000 रुपये घेऊन तो पळून गेला होता। फिरोज शेखनं पुण्यातल्या 4 महिलांची लग्न करून फसवणूक केल्याची माहिती आहे। अशाच प्रकरणात यापूर्वी त्याला 7 वर्षाची शिक्षाही झाली। यापूर्वी याने असे गुन्हे पुण्यामध्ये 2 केलेले, खडपसर आहे, भोसरी आहे, मुंबईमध्ये घाटकोपर, पार्ला, अर्नाळा, नालासोपारा जवळजवळ असे 7 ते 8 गुन्हे याने केलेले आहेत। यापूर्वी तो पुण्यामधील एका गुन्ह्यामध्ये 7 वर्ष तो जेलमध्ये होता। जेलमधून सुटल्यानंतर त्यानं लग्न करून महिलांना फसवण्याचा धंदा सुरूच ठेवला होता। नालासोपाऱ्यातील एका महिलेला कार आणि लॅपटॉप घेण्यासह 6.5 लाख रुपये उकळले। त्यानंतर फिरोज गायब झाला। महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फिरोजला कल्याणमधून अटक केली। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।